ऑनर किलिंगच्या घटनेने नांदेड जिल्हा पुन्हा एकदा हादरला। परजातीय मुलासोबत प्रेमविवाहाचा अट्टहास करणाऱ्या मुलीच्या जन्मदात्या मातापित्यानेच विळाने वार करून खून केला। गुरुवारी रात्री जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात ही घटना घडली। शुक्रवारी शवविच्छेदनावेळी वेळी डॉक्टराला संशय आल्याने हा प्रकार उघडकीस आला। 17 वर्षीय अंकिता पवार असे मयत मुलीचे नाव आहे। या प्रकरणी हिमायतनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून मयत मुलीच्या आईवडिलांना ताब्यात घेण्यात आले। ऑनर किलिंगच्या या घटनेने खळबळ उडाली। नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहरातील नेहरू नगर भागात पवार कुटुंब वास्तव्यात आहे। या कुटुंबातील मुलीचे परिसरातील एका युवकाशी प्रेम संबंध होते। हा प्रकार लक्षात आल्यावर घरच्यांनी मुलीची समजूत काढली, तरी देखील महिनाभरापूर्वी ती प्रेम करणाऱ्या मुलासोबत पळून गेली होती। तेव्हा घरच्यांनी पळून नेणाऱ्या युवकाविरुद्ध हिमायतनगर पोलिसात तक्रार दिली। त्यानंतर पोलिसांनी त्या युवकाविरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मुलीला समजून आई वडिलांच्या स्वाधीन केले होते। मात्र मुलीच्या वागण्यात काही सुधारणा झाली नाही। पुन्हा देखील ती पळून गेलेल्या त्या मुलासोबत लग्न करते असा अट्टहास करत होती। त्यामुळे मुलीच्या आईवडिलांनी तिच्या वागण्याला कंटाळून आणि समाजात होत असलेल्या बदनामीच्या भीतीने अंकिता ही शुक्रवारी मध्यरात्री गाढ झोपेत असताना आई वडिलांनी शरीरावर वार करून तिचा खून केला। दरम्यान घटनेनंतर आई वडिलांनी मुलीला शासकीय रुग्णालयात दाखल केले। आत्महत्या केला असा बनाव आई वडिलांकडून केला जात होता। मात्र मुलीच्या शरीरावर जखमा आढळून आल्याने डॉक्टरांना संशय आला आणि डॉक्टरांनी तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली। हा प्रकार लक्षात येताच पोलीस रुग्णालयात धाव घेतली। शवविच्छेदनानंतर पोलिसांनी मयत मुलीच्या आई वडिलांना ताब्यात घेतली, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली। मुलीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आई वडिलांविरोधात कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला। या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली। महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी सखाराम क्षीरसागर, नांदेड। लग्न करा तो हा एक जो इशू चालू होता मागच्या 3-4 महिन्यापासून आणि ते काल दिवशी रात्रीमध्ये ते डेथ झाली असा माहिती मिळाला। पण ते नेचर ऑफ इंजुरी जो होता, जे स्पॉटच्या इन्स्पेक्शन दौरान आणि वेपन हा सर थोडासा संशयास्पद होता। ते सुसाईड वाटत नाही होता आणि ते मेडिकल रिपोर्टमध्ये सुद्धा एक होमिसाइडल इंजुरी म्हणून ते लिहिला होता PM रिपोर्टमध्ये। तो हा निष्पन्न झाला की एक मर्डर आहे आणि थोडासा इंटरोगेशनमध्ये ते पेरेंट्स कन्फेस केलेला आहे की हा ते माझ्या म्हणण्याप्रमाणे माझ्या प्रेफरन्सप्रमाणे ते लग्न करत नव्हती आणि ते ऐकत नव्हती। त्यामुळे ते रागात मनात धरून ते हा मर्डर केलेला आहे। आणि आणखी काय ट्रिगर झाला, आणखी काय नेमकी काय रिझन आहे त्यामध्ये तपास चालू आहे आणि दोन्ही आरोपी अटक आहे आणि यापुढे प्रिलिमिनरी तपास झालेला आहे आणि आणखी तपास चालू आहे। आरोपी कोण कोण आहे? आरोपी त्यांचे आई वडील आहे, जे विक्टिम आहे त्यांचे आई वडील आरोपी आहे। ह्यामध्ये दोन्ही अटक आहे आणि पुढील तपास चालू आहे। हा प्रकार काय ऑनर किलिंगचा आहे का? ऑनर किलिंग असा प्रथम दृष्ट्या वाटतो, पण ते 2-3 महिन्यापासून हा इशू चालू होता आणि एक गुन्हा सुद्धा दाखल झाला होता। पोलीसच्या इंटरव्हेन्शन, कोर्टच्या इंटरव्हेन्शन चालू होता आणि नेमकी काय ट्रिगर झाला त्या रात्रीमध्ये ते आणखी तपासमध्ये पुढे येईल। पण ते हा वाटतो की हा माझ्या प्रेफरन्सप्रमाणे माझ्या म्हणण्याप्रमाणे तुम्ही ऐकत नाही, तुम्ही लग्न करत नाही, त्या एक प्रकरण होऊ शकतो।